नमस्कार, मी शनाया। आजचा विषय आहे निवडणुकीनंतर अजित पवारांचं काय। उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप नेते दररोज एकमेकांवर टीका करतायत। विरोधकांची स्पेस व्यापण्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या दोन पक्षांचा हा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे। त्यामुळे अजित पवार आणि भाजप नेत्यांमधील या वाकयुद्धाला नुरा कुस्ती म्हणून पाहिलं जात आहे। पण याला दुसरी बाजू देखील आहे। नगर परिषदांप्रमाणे महापालिका निवडणुकांमध्ये देखील जर भाजपची सरशी झाली तर अजित पवारांची गरज भाजपला कितपत उरेल आणि त्यामुळे निकालानंतर अजित पवार आणि त्यांच्या पक्षांचं राज्य सरकारमधील स्थान काय असेल हा प्रश्न पुढे येऊ शकतो। याच मुद्द्याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं 2022 मध्ये सत्तारूढ झालेल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असताना देखील अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेण्यात आलं। शरद पवारांचं राजकारण कमकुवत करण्याच्या एकमेव उद्देशाने अजित पवारांना सत्तेत वाटा देण्यात आला। 2 जुलै 2023 ला अजित पवार पक्षातील बहुसंख्य आमदारांना घेऊन भाजप सोबतच्या महायुतीत सहभागी झाले। राज्याची उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पदासारखी अनेक महत्वाची खाती अजित पवारांकडे सोपवण्यात आली। विधानसभा निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं। एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीसांच्या पारड्यात पडलं। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेल्या सत्तेच्या वाट्यात कोणताही फरक पडला नाही। एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष गेल्या वर्षभरात अनेक वेळा चव्हाट्यावर आला। मात्र अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीने भाजप सोबत व्यवस्थित जुळवून घेतल्याचं पाहायला मिळालं। राज्यातील नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजप नेते आणि अजित पवारांनी एकमेकांवर टीका करणं टाळलं। मात्र महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू झाला आणि अजित पवारांनी भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू केले। राज्यात 29 महापालिका निवडणुका होत असल्या तरी अजित पवारांनी लक्ष केंद्रित केले ते म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांमध्ये। अजित पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राजकारणातील अस्तित्वासाठी होम ग्राउंड असलेल्या पुण्यातील सत्ता अतिशय महत्वाच्या आहेत। या दोन्ही महापालिका आधी अजित पवारांच्या ताब्यात होत्या। मात्र 2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजप नेत्या अजित पवारांकडे जिंकून घेतल्यात। यावेळी अजित पवार सत्तेचा उपयोग करून महापालिका पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात। पण हे प्रयत्न करताना त्यांनी पिंपरी चिंचवडमधील भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत। पण पुण्यातील भाजप नेते कारभारात अपयशी असल्याचं म्हटलंय। अजित पवारांच्या या टीकेला भाजपच्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या स्थानिक नेत्यांनी उत्तर दिलेलं नाही, तर भाजपचे राज्य पातळीवरील नेते त्यांच्यावर टीका करू लागलेत। सिंचन घोटाळ्याची चौकशी अद्याप सुरूच असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे याची आठवण चंद्रशेखर बावनकुळेंनी अजित पवारांना करून दिली आहे। तर आशिष शेलारांनी अजित पवारांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार मान्य करावेच लागतील असं म्हटलंय। चंद्रकांत पाटलांनी देखील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आमचा आहे असं म्हणत अजित पवारांना इशारा दिलाय। भाजप नेत्यांच्या या आक्रमक टीकेनंतर मात्र अजित पवार नरमल्याचं चित्र आहे। मात्र त्याच वेळी अजित पवार त्यांचे काका शरद पवारांचं मात्र सातत्याने कौतुक करताना पाहायला मिळत आहेत। आपण जे आहोत ते शरद पवारांमुळेच असं ते जाहीर सभांमध्ये सांगतायत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीची झालेली आघाडी ही दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल मानलं जात आहे। मात्र राजकारण इतकं सरळ पद्धतीने होत नसतं, कारण भाजप आणि अजित पवारांमध्ये संघर्ष सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं असलं तरी देखील अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांवर कुठेही टीका केलेली नाही, कारण अजित पवारांची आपल्याला अजूनही गरज आहे फडणवीस जाणून आहेत। कारण दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा माध्यमांमधनं किती जरी होत असली तरी शरद पवारांच्या राजकीय चालीचा अंदाज लावणं कठीण असतं, हे सगळेच जाणून आहेत। त्यामुळे अजित पवार आणि भाजप नेत्यांमधील वाकयुद्ध ही लुटूपुटूची लढाई ठरण्याची आणि निवडणुकानंतर अजित पवार राज्याच्या सत्तेत आधीसारखेच कायम राहण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी भाजप नेत्यांसमोर बोलताना एकदा सांगितलं होतं की 2029च्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मित्र पक्षांच्या कुबड्यांची गरज लागणार नाही। 2029च्या विधानसभा निवडणुकीत अजून भरपूर वेळ आहे, त्यामुळे सरकार विरोधातील पुरोगामी विचारांची मते अजित पवारांच्या पारड्यात पडावीत आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची चर्चा होऊच नये यासाठी फडणवीस आणि अजित पवार यांनी आखलेला हा गेम प्लॅन देखील मांडला जातोय। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।